नाही, माझं खरं तर बालपणच या भागात गेलं. महेश असेल, आम्ही फार लहानपणापासून एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम केलं. कोळंबकर साहेब आता इकडचे आमदार आहेत, महेशजी तिकडचे आमदार आहेत. दोघांचाही अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न होता. ह्या इकडे राहणारे अनेक लोक माझ्याबरोबर शाळेत होते, कॉलेजमध्ये होते, नातेवाईक आहेत. ह्या प्रत्येकाच्या प्रश्नाला घेऊन आज कोळंबकर साहेबांचं मला महेश कौतुक एवढ्यासाठी करावं असं वाटतं की डॉक्टरांनी त्यांना 2 दिवसात वॉल रिप्लेसमेंटची ऑपरेशन करायला सांगितलं आहे. तरी देखील तो माणूस हॉस्पिटलमधनं बाहेर येऊन इथे जनतेच्या प्रश्नासाठी उभा राहतो. मग आम्ही तर तरुण असताना आम्ही काय येऊ नये. मी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, साहेबांचं आणि मुख्यमंत्र्यांचं बोलणं करून दिलं. साहेबांना मी सांगितलं महेशशी देखील मी चर्चा करतो आहे. साहेबांनी सांगितलं की महेश जरी शिवसेनेचा असला तरी तो आपला आहे, कारण यामध्ये कुठल्या पक्षाचा विषय नाही, हा राज्याच्या विकासाचा विषय. त्यामुळे महेश असतील, कालिदासजी असतील, या सगळ्यांना घेऊन या परळ, लालबाग, दादरचा विकास करण्याचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय एक ब्रिज होतो आहे, हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विषय आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं आहे की 7 दिवसात 10 दिवसात आपण ही बैठक लावू, क्लस्टरचा विषय मार्गी सोडवू आणि जे काय या लोकांचे प्रश्न कालिदास कोळंबकर 4 वर्षापासून पकडून धरले ते सर्व विषय आपण मार्गी करू. आज आता जाताना माननीय दोन्ही आमदार उपस्थित आहेत. दोन्ही आमदारांच्या हस्ते आपण नारळ फोडू आणि पोलिसांना देखील श्वास घेण्याची संधी देऊ. कारण आता गणपतीचं विसर्जन, लालबागच्या राजाचं विसर्जन हे सगळं करून ईद संपवून पोलिसांनी आता थोडी कुठेतरी श्वास घ्यायला चालू केला आहे. त्यांच्यावरती तणाव आणायचा नाही आहे. त्यामुळे पोलिसांनाही आम्ही श्वास घ्यायला देऊ, जनसेनेलाही आश्वासित करू आणि देवेंद्र फडणवीसांनी एकदा शब्द दिला तर ते फिरत नाहीत, हा शब्द मी तुमच्या माध्यमातून देऊ इच्छितो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.